श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 69 सीतेचे दिव्य. ओम श्रीराम. ब्रह्मदेवापासून ते अनेक शक्तींनी व्यक्तींनी श्रीरामांना विनंती केली, परंतु श्रीराम प्रभूंनी कोणाचीच विनंती मान्य केली नाही. शेवटी श्रीराम म्हणाले की सीतेने दिव्य करावे, कारण रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा त्याच्या मनात कामभोग घ्यावा ही एकच भावना होती, आणि आता लोकापवाद टाळण्याकरिता दिव्य करावे हाच एक मार्ग आहे. तेव्हा मग सीतामाता दिव्य करण्याकरिता तयार झाल्या, कारण विशुद्धतेला कैची भीती. मग एक अग्निकुंड तयार केले, तेव्हा ते अग्निकुंड सीतेला राममयच वाटू लागले. रामची काडी रामचे अग्नी उपकरणासह रामची भरला, त्या रामाप्रती अग्निसाक्षीने सीताप्रती रूप विश्वी आला. तेव्हा मग सीतामाता त्या अग्निकुंडात उभ्या राहिल्या व म्हणाल्या की, हे जगदंबे, माझ्या मनात श्रीरामा वाचून दुसरे कोणी क्षणभर जरी आले असेल तर मला भस्म करून टाक. तेव्हा तो अग्नी शांत झाला व स्वतः सीतामाताच तेजोमय अग्निस्वरूप झाल्या. तेव्हा तिथे मग सर्व जनांनी व स्वर्गातील देवतांनी प्रचंड असा जय जयकार केला व त्यानंतर श्रीराम प्रभू व सीतामाता यांचे मिलन झाले. विशुद्ध सीता विशुद्ध रामही विशुद्धात तव विशुद्ध जिरले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात साधकाला ती परमशांती प्राप्त करण्याकरिता आपल्या सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणीत साधना करून शुद्धातिशुद्ध व्हावे लागते. ईश्वर किंवा सद्गुरू आपल्या शिष्याचा पूर्णत्वाने सहजासहजी स्वीकार करत नाही. त्याकरिता शिष्याला आपल्या साधना किंवा भक्तिरूप होमाग्नीमध्ये तावून सुलाखून शुद्धातिशुद्ध करून घेऊन मगच त्याला आपल्या हृदयात स्थान देतात. थोडी जरी अशुद्धी शिल्लक राहिली असेल तरी सुद्धा त्याचा पूर्णत्वाने स्वीकार करत नाहीत. मात्र जर का शिष्याने सर्व समर्पणाने निष्ठेने अनन्य शरणागत होऊन साधनेत परिपूर्णता मिळवली असेल तर मग तो ईश्वर किंवा तो सद्गुरू त्याचा पूर्णत्वाने स्वीकार करतात व मग तो शिष्यही पूर्णच होतो. मग तिथे सद्गुरूही पूर्ण, शिष्यही पूर्ण व दोघांची एकरूपताही पूर्णच असते व दोघांच्या पूर्ण एकरूपतेतून जे शिल्लक राहते तेही पूर्णच असते. म्हणजे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये सीतामाता अशोकवनातून लंकेमध्ये आलेत. श्रीरामांच्या समोर जाता श्रीरामांनी तोंड फिरवले. ते पाहून
सीतामाता मूर्छित पडतात. त्यानंतर तिथे मग ब्रह्मदेवापासून तर थेट खाली वानरापर्यंत सगळ्या शक्तींनी, सगळ्या व्यक्तींनी श्रीरामांना विनंती केली की तुम्ही सीतामातेचा स्वीकार करा. परंतु श्रीराम प्रभूंनी कोणाचीही विनंती मान्य केली नाही. शेवटी श्रीराम म्हणाले, सीतेला दिव्य करावे लागेल. अशा अवतारांना सुद्धा अशा महाभयंकर गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपण तर किती सामान्य आहोत आणि आपल्याला मात्र अपेक्षा खूप मोठी असते. ईश्वर प्राप्ती व्हावी, आत्मसाक्षात्कार व्हावा. मात्र त्यासाठी काय करावं लागतं? किती त्याग, किती दुःख, किती गोष्टींना सामोरं जावं लागतं हे या कथेवरून आपल्या लक्षात येतं की सीता मातासारखी चितशक्ती, परब्रह्माची चितशक्ती, परमशांती, तिला दिव्य करावं लागतंय. आणि ते कोण करायला सांगतंय? स्वतः परब्रह्म म्हणजे श्रीराम. त्यानंतर मग श्रीराम म्हणतात की रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं तेव्हा रावणाच्या मनामध्ये सीतेचा भोग घ्यावा ही एकच इच्छा होती आणि त्यामुळे तो लोकोपवाद टाळण्यासाठी सीतेने दिव्य केलं पाहिजे. त्यानंतर सीतामाताही दिव्यासाठी तयार झाल्या. कारण विशुद्धतेला कैची भीती, कर नाही त्याला डर कशाला, आपल्याकडे ती म्हणच आहे ना. त्यानंतर मग एक अग्निकुंड तयार केलं जातं आणि ते अग्निकुंड सीतामातांना प्रत्यक्षात श्रीरामासारखं, कारण अग्निकुंड म्हणजे श्रीराम आहे असं तिला दिसलं. मग मला श्रीरामाशी एकरूप व्हायला काय भीती आहे? अग्निकुंडच श्रीराम असेल आणि मला श्रीरामांशी एकरूप व्हायचे, कसली भीती? आणि मग तिथे रामची काडी, रामचे अग्नी उपकरणासह रामची भरला, त्या रामाप्रती अग्निसाक्षीने सीता प्रतिरूपी विश्वी आला. म्हणजे रामच अग्नी आहे, ती जी काडी पेटवायची ती काडी किंवा ती आगसुद्धा रामच. ती सगळं कुंडातलं जे सगळे उपकरण आहेत म्हणजे लाकडं सर काय जे असेल ते सगळं रामच. आणि अशा रामाशी मला एकरूप होण्यासाठी अग्निसाक्षी आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण विश्वमय सीतामाता त्यामुळे काय झाल्या, विश्वमय झाल्या. इथे खूप मोठी शिकवण आहे आपल्यासाठी, साधकांसाठी, की मी ज्या ईश्वराची भक्ती करतो तो ईश्वरच सगळीकडे भरलेला आहे, मग मला कसली भीती? म्हणून साधनेत किंवा भक्तीत ईश्वराकडून जर पहिलं जे काही मिळत असेल ना साधकाला, तर ते अभयत्व येतं. भीती कसली भीती? भीतीच शिल्लक राहत नाही. अगदी मृत्यूची सुद्धा भीती शिल्लक राहत नाही. इथे सीतामातांचं तेच झाले. आणि मग सीतामातांनी त्या अग्निकुंडात उभ्या राहिल्या आणि त्या अग्नींना, ते अग्नी म्हणजे जगदंबे, हे दिव्य माते, मी तुला प्रार्थना करते, माझ्या मनात जर काही श्रीराम सोडून क्षणभर दुसरं कोणी आलं असेल तर तुम्हाला जाळून राख कर. तो अग्नी तिथे अक्षरशः गायब झाला. अग्नी संपुष्टात आला. अग्नी दिव्य झाला. सीता अग्निदिव्य झाली नाही, तर अग्नी सीता मातेमुळे दिव्य झाला. जर अग्नीत काही थोडीसरी मलिनता आलेली असेल तर ती सीता मातेमुळे त्याची मलिनता निघून गेली आणि तो अग्नीच दिव्य झाला. हे सगळं क्षणभर झाल्यानंतर स्वतः सीतामाताच तिथे अग्नी शिल्लकच राहिली नाही, त्या तेजोमय झाल्या, अग्निस्वरूप झाल्या. आणि मग तिथे सगळं स्वर्गातील देव, त्यांनी वानर सगळ्यांनी प्रचंड असा जय जयकार केला. स्वर्गातून सगळ्या देवदेवतांनी सीतामातेवर फुलांचा वर्षाव केला आणि तिथे मग सीता आणि श्रीरामांचं मिलन झालं. विशुद्ध सीता विशुद्ध रामही विशुद्धात तव विशुद्ध जिरले. सीता विशुद्ध, शुद्धातिशुद्ध, राम शुद्धातिशुद्ध, आणि ते एकरूप झाल्यावर काय झालं तर विशुद्धात तव विशुद्ध जिरले. म्हणजे विशुद्धच, हे विशुद्ध ते विशुद्ध, दोन्ही एक झाले आणि विशुद्ध शिल्लक राहिले. विशुद्धात तव विशुद्ध जिरले.
आता हेच जर साधकाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर साधकाच्या जीवनात, आध्यात्मिक जीवनात साधकाला जर परमशांती मिळवायची असेल तर साधकाने आपल्या सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणीत साधना करून शुद्धाती शुद्ध व्हावे लागते. त्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. ईश्वर किंवा सद्गुरू आपल्या शिष्याचा पूर्णत्वाने सहजासहजी स्वीकार करत नाही. ही गोष्ट आपण याची ही खुणगाठ नीट बांधली पाहिजे. इथे कथेचा आधार घ्या. श्रीरामांना पूर्ण माहिती होतं की सीता ह्या पवित्र आणि शुद्ध आहेत, तरीही त्यांना तावून सुलाखून घेण्यात आलं. कारण जर सीतामातांचा श्रीरामांनी तसा स्वीकार केला असता तर पुढे लोकांनी लोकोपवाद निर्माण केला असता आणि अध्यात्माला एक वेगळं वळण निर्माण झालं असतं. तसंच शिष्याला सुद्धा सद्गुरू किंवा ईश्वर शिष्याला आपल्या हृदयात सहजासहजी स्वीकारत नाही. शिष्याला असं वाटतं की मी खूप साधना करतो, मी खूप भक्ती करतो, मला अनुभव येतात, मला चमत्कार येतात, मला देवाचं साहाय्य मिळतं, मला संकटातून सोडवतं, सगळं सगळं होतं. परंतु सद्गुरूने किंवा ईश्वराने पूर्णत्वाने शिष्याचा स्वीकार केलेला नसतो. जोपर्यंत शिष्याची संपूर्ण शुद्धी होत नाही तोपर्यंत सद्गुरू किंवा ईश्वर शिष्याला किंवा त्या भक्ताला आपल्या हृदयात स्थान देत नाही. त्याचं सगळं करतो, सगळं सांभाळतो, त्याला दर्शनं देतो, अगदी समोरासमोर सुद्धा दर्शनं देतो, परंतु हृदयात स्थान नव्हे. कारण त्यासाठी संपूर्ण शुद्धी आणि संपूर्ण ज्ञान नामदेवांना पांडुरंग भेट द्यायचे, दर्शन द्यायचे, खायचे हाताने, पण तरीही विसोबा खेचरांकडे पाठवलं. कारण संपूर्ण शुद्धी, कारण अहंकार शिल्लक होताच ना नामदेवांकडे की मी ईश्वराशी बोलतो, ईश्वर माझा प्रसाद खातो, आम्ही एकमेकांना चारतो वगैरे वगैरे. तो हा अहंकार म्हणजेच अशुद्धी. ती अशुद्धी गेल्याशिवाय, संपूर्ण शुद्धी झाल्याशिवाय पांडुरंगाने नामदेवांना हृदयात स्थान दिलेलं नाही. म्हणून मग गुरूंकडं पाठवलं, विसोबा खेचरांकडं. गुरुप्रणीत साधना करायला लावली, संपूर्ण शुद्धातिशुद्ध केलं. प्रकाश म्हणजे काय, त्याच्या अगोदर नामदेवांची परीक्षा घेण्यात आली. गोरोबाकाकांनी चापटी मारली. हे कच्चं गाडगं आहे असं कच्चं गाडं म्हणजे एक अध्यात्मात अजून तुझी पूर्ण शुद्धी नाही, तू पूर्णत्व नाहीस, त्याला म्हणायचं कच्चं गाडगं. मग त्यासाठी मग नामदेवांना दुःख होतं. ते देवांना म्हणतो, ते काय तुम्हाला तिथं पाठवलंस? तिथं परमेश्वर त्याला विचारतो, ते काय बोलत होते? नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, आम्हा ते उंगळणे वाटत असे. कारण प्रकाश म्हणजेच ईश्वराचं खरं. जेव्हा प्रकाश दिसायला लागेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शुद्धीकडे, विशुद्धीकडे प्रवास सुरू झाला समजायचं. तरीही पूर्ण शुद्धी नाही. पूर्ण शुद्धी झाली की मग ईश्वर आपल्या भक्ताला आपल्या हृदयात घेतो, सद्गुरू शिष्याला आपल्या हृदयात घेतो. मग नामदेव काय म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तेव्हा नामा म्हणे सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेच. ती सर्व सत्ता केव्हा येते, म्हणजेच ईश्वराशी एकरूप. तोपर्यंत ईश्वर पूर्णपणे त्याला आपल्या हृदयात घेत नाही. त्याकरता मग थोडी जरी अशुद्धी शिल्लक राहिली असली तरी त्याला पूर्णत्वाने स्वीकार करत नाही. त्याकरता त्या साधकाला आपल्या साधनारूप, भक्तिरूप होम अग्नीमध्ये तावून सुलाखून निघावं लागतं. ही सगळ्यात कठीण अवस्था आहे, साधक अवस्था. ह्या साधना किंवा भक्तीची हा जो होम आहे, हा जो अग्नी आहे, याच्यातून तावून सुलाखून भाजून शुद्ध होऊन, चकचकीत होऊन, भट्टी पक्की होऊनच बाहेर पडावं लागतं. त्याशिवाय आपल्याला त्यांच्या हृदयात स्थान नाही. बाकीच्या गोष्टी मिळतात, दिले जातात. म्हणजे एखादा महाभयंकर प्रसंग आला तर त्यातून सोडवतो, दर्शनं देतो, आपल्याला अनुभव येतात ध्यानामध्ये प्रकाशाचे वगैरे वगैरे, नादाचे, सुगंधाचे, हे सगळं असतं. तरीही पूर्णत्व नाही. पूर्णत्व झाल्याशिवाय आपल्याला त्यांच्या हृदयात स्थान नाही. आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळतं तेव्हा
तो शिष्यही पूर्ण झालेला असतो. सद्गुरू पूर्णच असतो. पूर्ण असलेला सद्गुरूच आपल्या शिष्याला पूर्ण करू शकतो. म्हणून सद्गुरूसुद्धा कमीत कमी आत्मसाक्षात्कारी सद्गुरू असावा. मग तो सद्गुरू आपल्या शिष्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतो. सद्गुरूला जर आत्मसाक्षात्कार झालेला नसेल, ईश्वराचा साक्षात्कार झालेला नसेल, तर तो शिष्यांना कसा आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वराचा साक्षात्कार मिळवून देणार? म्हणून अगोदर सद्गुरू पूर्ण असतो. असाच सद्गुरू शिष्याला साधना देऊन, भक्ती करून, तावून सुलाखून त्याच्या त्या भक्तीच्या, ज्ञानाच्या, साधनेच्या भट्टीत भाजून घेऊन मग तो शिष्याला पूर्ण करतो. मग तो शिष्यही पूर्ण होतो, सद्गुरूही पूर्ण असतो. दोघं जेव्हा सद्गुरू शिष्याला आपल्या हृदयात घेतो, म्हणजे दोन पूर्ण जेव्हा एकत्र येतात, त्यांच्या पूर्णत्वातून जे शिल्लक राहतं तेही पूर्णच. आणि ह्यालाच धरून उपनिषद म्हणतं की ओम पूर्णमदः म्हणजे पूर्ण, पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे पूर्णाने, सद्गुरुरूप पूर्णाने शिष्यरूप पूर्णाला पूर्ण करून आपल्या हृदयात घेतलं, म्हणजे दोन्ही पूर्ण एकत्र झाले आणि त्या दोन्ही पूर्णांच्या मिलनातून जे शिल्लक राहतं तेही पूर्णच असतं. या पद्धतीने साधकाला आपला प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर मग परमशांती स्थित होते. परमशांतीच्या झलक अनुभव येत राहतात. आपण ध्यान जर केलं ना, ध्यानात आपल्याला शांती मिळते, पण ते काही क्षण असते हो. पण तेच क्षण पकडायचे, ते क्षण वाढवायचे आणि एक काळ येतो, असा एक कालखंड येतो की आपण संपूर्ण त्या शांतीला पकडलेलं असतं, त्या शांतीत स्थिर असतो. आपल्याला आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा पूर्ण शांती मिळालेली नसते. पुढे खूप मोठा प्रवास करायचा असतो, त्यानंतर ती पूर्ण शांती मिळते. तिलाच परमशांती म्हणतात. तिलाच परेच्या वरली शांती किंवा परेच्या वरली भक्ती म्हणतात आणि ती आपल्याला मिळवायची आहे. ती कधी मिळेल? हे आपली साधना, आपली तळमळ, आपलं समर्पण आणि सद्गुरूंची पूर्ण कृपा, तेव्हा ती आपल्याला मिळू शकते. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.